नमस्कार. श्री शिव महापुराण वायवीय संहिता पूर्वार्थ अध्याय क्रमांक 19 वीरभद्राची उत्पत्ती. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले, वायुदेव, दक्षाने यज्ञ करायचे ठरवले तेव्हा महेश्वराने त्यात कशा प्रकारे विघ्न आणले ते सांगा. वायुदेव म्हणाले, मुनींनो, जगन्माता देवी तपोबलाने आपल्या घरी आली म्हणून हिमालय फार प्रसन्न झाला. त्याने शिवजींबरोबर तिचा विवाह लावून दिला. त्यानंतर शिवजी पार्वती समवेत हिमालयाच्या शिखरावर विहार करू लागले. असा प्रदीर्घ काळ लोटला. वैवस्वत मन्वंतर सुरू झाले तेव्हा दक्षाने प्रचेत्यांचा पुत्र म्हणून जन्म घेतला. त्याने अश्वमेघ यज्ञ करण्याचे ठरवले. तो हिमालयाच्या वरच्या प्रदेशात गेला. तेथे गंगाद्वार असून ऋषी, मुनी आणि सिद्ध निवास करतात. त्या पवित्र स्थानी त्याने यज्ञारंभ केला. त्या यज्ञात यज्ञभाग घेण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आदी सर्व देव उपस्थित होते. आदित्य, वसु, रुद्र, मरुदगण, अश्विनी कुमार, साध्य, सोमपान, धृतपान, धूम्रपान करणारे देव, पितर, महर्षीगण आणि सर्वांनीच त्यात भाग घेतला होता. परंतु शिवजी मात्र आले नव्हते. ते पाहून दधीचींना राग आला. ते म्हणाले, दक्षा, अपूज्यांचे पूजन केल्याने आणि पूज्यांची उपेक्षा केल्याने मनुष्याला फार मोठे पाप लागते. त्याला दैवाचा दंड भोगावाच लागतो हे विसरू नकोस. तू परमपूजनीय पशुपतींचे पूजन का केले नाहीस? दक्ष म्हणाला, येथे जटाजुटधारी आणि हाती त्रिशूळ घेतलेले 11 रुद्र उपस्थित आहेत. मग मी महेश्वराचे पूजन कशाला करू? दधीची म्हणाले, दक्षा, जे अविनाशी आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि सर्व देवांना उत्पन्न करणारे आहेत, ब्रह्माजींपासूनच पिशाचादिकांपर्यंत संपूर्ण लोकसमूहच त्यांचा दास आहे. ते प्रकृती आणि पुरुषाच्या पलीकडचे आहेत. योगी आणि तत्वदर्शी ऋषी ज्यांचे चिंतन करतात, जे अक्षर, परब्रह्म, सत, असत स्वरूप, आदिमध्यांतरहित, तर्करहित, अनादी आणि सनातन आहेत, जे उत्पत्ती, स्थिती, लय करता आहेत, जे या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेत आणि जे यज्ञांचे राजा आहेत, त्या शिवप्रभूंचे पूजन न करता या देवांचे पूजन करून तुला काय फळ मिळणार? पण दक्षाने त्यांच्या बोलण्याकडे विशेष लक्ष दिले नाही. तो म्हणाला, मुनिवर्य, या सुवर्ण पात्रात मंत्रविधीने पवित्र केलेला हवीरभाव ठेवलेला आहे. हा यज्ञेश विष्णूंचा भाग आहे. तो विभाजित करून तुम्ही आहुती द्या. ते ऐकताच दधीचींना संताप अनावर झाला. ते यज्ञशाळेतून उठले आणि आपल्या आश्रमात निघून गेले. देवांनाही पुढील अनर्थाची कल्पना आली. दक्ष यज्ञाचा त्याग करून तेही निघून गेले हे वर्तमान शिवजींनी पार्वतीला सांगितले तेव्हा तिलाही राग आला. तिने शिवजींना दक्ष यज्ञाचा विध्वंस करण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी वीरभद्राला प्रकट केले. सहस्त्र मस्तकांचा, सहस्त्र नेत्र असलेला, सहस्त्र मुद्गल, सहस्त्र बाण, तसेच त्रिशूळ, तलवार, गदा, दीप्तिमान धनुष्य, चक्र आणि वज्र धारण केलेला, मस्तकावर अर्धचंद्र असलेला, विद्युल्लते समान प्रकाशमान, विकराळ मुखांचा, कराल दाढांचा, विस्तीर्ण उदर असलेला, लवलवत्या जिव्हा असलेला, मोठ्या ओठांचा, मेघ आणि सागरासमान गंभीर नाद करणारा, अंगावर रक्ताळलेले व्याघ्र चर्म परिधान केलेला, कानांमध्ये मंडलाकार कुंडले धारण केलेला, गळ्यामध्ये नरमुंडाची माळ घातलेला, नुपुर, बाजूबंद, रत्नहारादी दिव्य आभूषणांनी विभूषित महापराक्रमी, उन्मत्त हत्तीसारखी आलस्ययुक्त चाल असलेला, शंख, चामर, कुंद पुष्प आणि चंद्रासमान धवलवर्ण अंगकांती असलेला, आपल्या सामर्थ्याने हिमालयाला चलायमान करणारा आणि प्रलयकाळच्या अग्नीसारखा तेजस्वी असा तो वीरभद्र गुडघे टेकून खाली बसला. त्याने हात जोडून शिवजींना नमस्कार केला. त्यावेळी पार्वतीनेही क्रोधावेशाने भद्रकालीला उत्पन्न केले. तिला वीरभद्रासमवेत जाण्यास सांगितले. शिवजींनी त्या दोघांना मंगलमय आशीर्वाद दिले. तेव्हा वीरभद्र म्हणाला, महादेव, माझ्यासाठी काय आज्ञा आहे? मी तुमचे कोणते प्रिय कार्य करू? शिवजी म्हणाले, वीरभद्रा, हिमालयाच्या वरच्या प्रदेशात गंगाद्वार कनखल वृक्ष आहे. तेथे प्रचेत्यांचा पुत्र दक्ष यज्ञ करत आहे.
तू भद्रकालीला घेऊन तेथे जा, त्या यज्ञाचा नाश कर. मी पार्वतीसह रंभ्य आश्रमापाशी थांबून तुझा दुस्सह पराक्रम स्वतः पाहणार आहे. ते ऐकून वीरभद्राला अतिशय आनंद झाला. पार्वतीने वीरभद्र आणि भद्रकालीकडे मातृवत वात्सल्याने पाहिले. त्या दोघांना आपलीच मुले मानले. तिने वीरभद्राला प्रेमाने जवळ घेतले, त्याला आलिंगन दिले, त्याच्या मस्तकाचे अवघ्राण केले. मग ती हसली आणि मधुरवाणीने म्हणाली, पुत्रा वीरभद्रा, तू महाभाग्यवान, महाबलवान आणि महापराक्रमी आहेस. तू माझे प्रिय करण्यासाठीच उत्पन्न झाला आहेस, म्हणून आपला क्रोध जराही शांत करू नकोस. शिवप्रभू यज्ञेश्वर आहेत. दक्षाने संकुचित बुद्धीने त्यांच्याशी वैर धरले आहे. त्यांना न बोलवताच यज्ञकर्म आरंभले आहे. त्याचा यज्ञ तू उद्ध्वस्त कर. हे भद्रकाली, तू माझ्या आज्ञेने दक्षाच्या यज्ञलक्ष्मीला नष्ट करून तिला अलक्ष्मी स्वरूप कर आणि त्या यजमानालाही ठार कर. तेव्हा शिवपार्वतीची आज्ञा शिरसावंद्य मानून वीरभद्राने तेथे जाण्याची तयारी केली. त्याने आपल्या रोमांपासून हजारो गण उत्पन्न केले. तसेच उजवा हात, चरण, पोटऱ्या, मांड्या, घोटे, पाठ, पार्श्वभाग, गुह्यभाग, मध्यभाग, पोट, मस्तक, मुख, कंठ या अंगांपासून कोट्यावधी गणेश्वर उत्पन्न केले. त्यांनी तो प्रदेश व आकाशही व्यापून टाकले. वीरभद्राने उत्पन्न केलेले ते सर्व गण त्याच्यासारखेच बलवान, पराक्रमी, 3 नेत्र असलेले, जटाधारी, सहस्त्र हातांचे, शूल, शक्ती, गदा, खड्ग आणि शिलाखंडादी सहस्त्र आयुधे घेतलेले, तसेच कालाग्नी समान तेजस्वी होते. ते युद्धोत्सुक होऊन मेघांप्रमाणे प्रचंड गर्जना करू लागले. सिंहावर आरूढ होऊन आकाशात संचार करू लागले. त्या गणांमध्ये वीरभद्र फारच शोभून दिसत होता. तो वृषभावर बसला तेव्हा बसितप्रभ नामक गणेश्वराने त्याच्यावर मोत्यांचे छत्र धरले आणि श्वेत चामरही ढाळू लागला. महातेजस्वी भानुकंप नामक गणेश्वराने त्याच्या पुढे सुवर्णरत्न खचित शंख वाजवला. तेव्हा आकाशातून देवांनीही दुदुंबी वाजवल्या आणि सर्वांवर पुष्पवृष्टी केली. त्या समयी सर्वत्र सुगंधी फुले फुलली आणि मंद सुगंधित शीतल वायू वाहू लागला. आता युद्ध करायला मिळणार म्हणून सर्व गणेश्वर आनंदाने मत्त झाले. ते उत्साहाने नाचू लागले, गाऊ लागले, हसू लागले. ते पाहून वीरभद्र आणि भद्रकाली अतिशय प्रसन्न झाले. ते दक्षाच्या यज्ञस्थानाकडे निघाले. अध्याय 19 समाप्त.